नमस्कार मंडळी, अशूच्या आयुष्यात आणि ह्या मजेदार शेवटच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. शेवटचा व्लॉग नाही म्हणजे शेवटच्याच तारीख आहे, जसे 31 डिसेंबर आहे 2025. तर त्याला आता गुड बाय वर्ड्स आहे. जसं की मग आता मी तुम्हाला सांगतो 2025मध्ये मी काय काय केलं. तर खूप काही चांगल्या गोष्टी केल्या मी. जसं की मी सिरियलमध्ये गेलो, जसं की थोडासा नेम फेम भेटला मला आता. त्यानंतर माझे 14K सबस्क्रायबर झाले. यूट्यूब चॅनलमध्ये चांगलं झालं माझं. खूप काही असं अप डाऊन आलं, बट कन्सिस्टन्सी मी नाही सोडली. म्हणून आता मी सांगतो कसं झालं आणि कसं नाही झालं, मी एवढा फेम कसा येतला आणि कसं नाही झालं. आता जसं की फेमची बात आहे, तर आलं सुजल गाडगे वाईन्स. जसं की सुजल गाडगे वाईन्स एक बदलापूरमध्ये मोठा कोलॅब होता आमचा. जसं की म्हणजे असं तुम्ही बघू शकता की भाई बदलापूरमध्ये म्हणजे असं कोणी केलं असेल की आता आम्ही दोघांनी केलं. म्हणजे बघा मी सांगतो, माझी फर्स्ट रील नाही, माझे 2 रील होते मुलीवरती का म्हणजे आताचे नाही माझे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला मेहुणी भेटवलं, ठीक आहे. मेहुलच्या ह्याच्यामध्ये खूप मोठा हात आहे भाई, असा खूप मोठा हात आहे मेहुलचा. तर मेहुणी मला नी सुजलची भेट करून दिली. तर मी सुजलला DM केलं की आपण एक टाकायची कोलॅबमध्ये असं तसं येते. तर सुजल बोलला की ठीक आहे करू. मग आम्ही जत्रा कपल्स केली. जत्रा कपल्सला तुम्ही आता बघू शकता आम्ही किती कोलॅब केले किती नाही केले. तर त्याच्याने आमचा हा सर्वात मोठा कोलॅब होता की आम्ही दोघं भेटलो सोबत आणि मार्केटच खाऊन टाकलं आम्ही दोघांनी. कारण की तो खूप मोठा हे होता. कारण की आधी त्यालाही लोक एवढे ओळखायचे ना किंवा मला पण नाही ओळखायचे. बट एक असं होतं की म्हणजे हे, बट जेव्हा आमचा कोलॅब झाला एवढे लोक ओळखायला लागले आमच्या दोघांना, असं एकामेकांच्या नावाने ओळखतात. हां भाई, मी हे सांगते का भाई, मी सुजलची म्हणजे सुजलकडून मी ऑडियन्स घेतोय. कारण की भाई भेटते माझ्यापर्यंत तसं. मी बाहेर जातो तर मला विचारतात काय रे तुझा बॉयफ्रेंड कुठे आहे, सॅन्टा क्लॉज कुठे आहे, सुजल कुठे, हे कुठे ते कुठे. चांगलं. आणि सुजल मला सहज असं लोक ओळखतात की खूप मोठी गोष्ट आहे भाई, का हाय म्हणजे फेम आहे. कारण की आता जेव्हा मी फॅमिलीसोबत बाहेर जातो किंवा फ्रेंड्ससोबत किंवा एकटा, तर मला भेटतात लोकांनी, माझ्यासोबत फोटो काढतात, बोलतात की दादा व्हिडिओ चांगले आहेत, बिग फॅन असं तसं आहे. ते तुम्ही माझे हायलाईट बघू शकतात फॅनची. तर तसं आहे की आणि त्याच्यामध्ये आमच्यासोबत खूप लोक माझ्यासोबत होते. आता खूप लोक माझ्यासोबत नाही आहे, जसं की साहिल, दीप, हे माझे खूप जवळचे म्हणजे खूप जवळचे मित्र होते. आम्ही लहानपणापासून सोबत होतो. 2025मध्ये 27 ऑगस्ट असा एक टर्निंग पॉईंट आला की आता आमचे फ्रेंडशिपच तुटले. म्हणजे 16-17 वर्षाची फ्रेंडशिप आमची तुटली. खूप घाण वाटतं भाई हे, म्हणजे असं इमॅजिन करायला. म्हणजे बट आहे असं, मी असं दुःखी पण होतं की भाई आता हे दोघं माझ्यासोबत नाहीत असं तसं आहे ते. बट जाऊ दे, काय नसतं. बट आता मी हे काय सांगू, कारण की मी खूप ट्राय केलं. जसं की साहिलचाही बड्डे मी सरप्राईज दिला, बट जाऊ दे, तर काय नाही, आता ते वटवूनच टाका. तर मी काय त्यांचं एवढं हे नाही, मी त्यांच्या बड्डेच्या दिवशी सेलिब्रेट करण्याचे. कारण की ते लोक मित्र मान नसेल तर मी मानणार. कारण की त्यांना नंतर असं वाटतं की भाई अश्विन मोठा झाला तर अश्विन विसरला. कारण की त्यांचं एक थिंकिंगच असं होतं की भाई अश्विन फेमस झाला म्हणून अश्विन आता चेंज झाला असं. बट असं नव्हतं भाई. मी त्यांच्या शिवाही ऐकायचो, मी त्यांना शिवाही द्यायचो. ते लोक माझी मजा यायचे, मी त्यांची मजा यायचो. भाई मी त्यांचं जसं होतं तसंच होतो. बट काय लोकांनी म्हणजे त्यांना असं लोकांनी ट्रोल बिल काय माहीत नाही काय झालं, बट त्यांनी माझ्यासोबत फ्रेंडशिप तोडली, ठीक आहे. तर त्याच्यानंतर ते लोक खूप चांगलं, असं नाही होते, खूप चांगले आहेत. माझी फॅमिली पण त्यांना विचारते, मी बोलतो हां मम्मी ते आहे तसं असं तसं येते. बट आता कामामध्ये आम्ही तर काय बोलत नाही असं वगैरे. तर मग त्यानंतर मुलींची गोष्ट आहे, तर मुलींच्या गोष्टींमध्ये आहे सायली गुले. ती माझी खूप चांगली फ्रेंड होती, बट तिच्यासोबत माझी आता फ्रेंडशिप नाही. काय माहिती का भाई, माझे जुने मित्र होते ते सगळे तुटले. जसं की शर्वरी होती, शर्वरीसोबत पण माझे जरा थोडेसे असे हे झाले. बट तिचे कपडे माझ्याकडे अजून आहेत, का तिचे कपडे आहेत माझ्याकडे. ती एक चांगली गोष्ट आहे, कारण की ती मला कपडे देते. तिचे आमचे कितीही भांडणं झाले ते ती मला तिचे कपडे देते. तर तिला एक रिस्पेक्ट आहे शर्वरीला. आणि मग त्याच्यानंतर एक आली वैभवी तर भाई खूप चांगली मुलगी आहे. ती अजूनही मला कपडे देते, माझ्यासोबत खूप चांगले असं तसं येते. त्यानंतर भाई खूप चांगले सोशल मीडियावरती फ्रेंड झाले. मग त्याच्यानंतर अजून काय आहे, तर हा वर्ष खूप चांगला गेला माझ्यासोबत. जसं की मी खूप काय केलं, म्हणजे मी सांगण्यासोबत मी खूप काय केलं, म्हणजे असं अप डाऊन खूप झालं माझ्या लाईफमध्ये, चढाव उतार खूप काय झालं. बट मी राहिलो, ठीक आहे, अजून काही विषय नाही आहे. तर मी सिरियलमध्ये गेलो, मराठी सिरियलमध्ये. जे माझं एक ड्रीम होतं की छोटा मोठा रोल भेटू दे, बट भेटला मला तिथं. त्यानंतर मी एक कॉन्टेंट क्रिएटर झालो. माझं गुगलवरती नाव आलो भाई मी तुम्हाला कसं गुगलवरती नाव आलं. तुम्ही गुगलवरती आता असंही टाकलं ना अश्विन देवरेकर, ते माझे फोटो व्हिडिओ सगळं तुम्हाला दाखवणार गुगलवरती. त्याच्यानंतर अजून काय होतं, मी असं खूप काही केलं ह्या 2025मध्ये. जसं की फॅमिलीला गिफ्ट्स दिले, फॅमिलीचे पण एक थोडंसं हे केलं. आता फक्त काय हे पाहिजे, आता ह्यासाठी मेहनत करायचे.
ते पण होईल हळूहळू, काही टेन्शन नाही आहे. आणि मग त्याच्यानंतर असा गेला म्हणजे 2025. जसं की अजून काय आहे, सुजलचे पण झाले ना 10K. अजून काय विषय, बाकी काय नाही. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट ठोका आणि बघू मग कसं काय नाही आहे. आणि जे माझे स्कूलचे मित्र होते भाई, तुम्हालाही मला एवढं सांगायचं की भाई तुम्हाला जर असं वाटत असेल की भाई अश्विन चेंज झालं आहे, अश्विन बदलला, भाई अश्विन काहीच चेंज नाही झालं आहे. अश्विनला तुमची आठवण येते, बट तुम्ही मी ना काही स्कूलच्या लोकांना रील पण पाठवतो, बट त्यांचं नाव मला DM येत ना, कॉल येत ना, काहीच नाही येत. माझे जेव्हा ते लोक रस्त्यावर भेटतात ना, मी त्यांना त्यांच्यासोबत आधी सांगत राहतो भाई, मस्त की हक घेतो, म्हणजे हक करतो त्यांना, बोलतो हे ते मस्ती मजा असते. बट जास्त लोक भेटतात, जसं की मला भावेश भेटतो, प्रियांशू भेटतात, श्रवण भेटतात, बट अजून कोण भेटत नाही, त्याला आता माझ्या चुकी नाही. जसं की एक आयुष मांजरी भाई, आयुष मांजरी झालं, त्याच्यानंतर नुपूर झाली, त्यानंतर तनिष्का झाली, देलसी झाली, भावेश, प्रियांशू, श्रवण, देवेश, त्याच्यानंतर अजून खूप लोक होते. सायली पण एक स्कूलची आहे, त्यानंतर साहिल एक स्कूलचा आहे, दीप्स एक स्कूलचा आहे, त्यानंतर एक संकल्प आहे, तिथे एक भयानकच आहे भाई, कधी पण DM करते मला व्हॉट्सअपला, मग मी तिला असं हे करतो, कोण आहे तू, अरे बट असं काय नसतं भाई. त्यानंतर असे खूप चांगले फ्रेंड्स आहेत माझे, जसं की एक सृष्टी महाडेक झाली, अजून असं खूप सारे आहेत भाई, बट ते खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत. त्यांना वाटत असेल अश्विन चेंज आहे, बट अश्विन चेंज नाही झालं आहे. अश्विन तुम्ही बघा, फॉलो ना करण्याची गोष्ट असं आहे की माझा आता फॉलोमध्ये सगळं आहेत क्रिएटर्स, तर एक क्रिएटरचा अकाउंट क्रिएटरला हे करतो. आणि त्याच्यानंतर चला ते झालं फ्रेंड्सचं. जसं की आता एक खूप चांगली फॅमिली, जसं की गुले फॅमिली, आरतीताई, पूजाताई, काका काकी, भावनाताई वगैरे खूप चांगले आहेत, खूप चांगले ते लोक. पण त्यांना पण एक थँक्यू असं, कारण की त्यांनी पण माझा म्हणजे ते लोक माझा बड्डे सेलिब्रेट करतात, मला हर एक फेस्टिवल त्यांच्या बोलतात, जसं की काही असू दे, लग्न असू दे, बड्डे असू दे, पार्टी असू काय असू दे, मला बोलवतात, ते इन्व्हाइट करतात मला, खूप चांगली गोष्ट आहे त्यांचं. बट मग कधी असं भेटत नाही, बट त्यांनाही मला थँक्यू व्हायचं, माझ्या फॅमिलीला मला खूप सारं थँक्यू व्हायचं की त्यांनी मला असं लाईफ दिली. मम्मी पप्पा ओम साईराव, त्यांनी हे लाईफ दिली चांगली एवढी, आणि मला ह्या लाईफचा खूप चांगला फायदा घ्यायचा आहे, म्हणून बाकी काय नाही. आणि जसं की आता तुम्ही माझं खूप काय बघायचं आहे, तर तुम्ही मला आता लाईक करा, फॉलो करा इंस्टाला, आणि सबस्क्राईब करा ह्या चॅनलला. मग भेटू उद्याचं नाही, परवाचं नाही, तर आत्ताच्या ब्लॉगमध्ये. तर मग आता अजून हेही सांगायचं आहे की ह्या बिल्डिंगमध्ये श्रेयांश एक चांगला आहे, सोमची फॅमिली एक चांगली, श्रेयांची फॅमिली, सोमची फॅमिली आणि शुभमची फॅमिली, हे लोक एवढे चांगले आहेत माझ्यासोबत. म्हणजे मी त्यांच्यासोबत खूप चांगलं आहे, कारण की त्यांनाच मी इज्जत देतो, त्यांना रिस्पेक्ट देतो. आणि त्यात एक अनिता मावशी झाली, त्यांची एक फॅमिली, बस. बाकीचे आहेत जे थोडेफार आहेत त्यांच्यासोबत असं नॉर्मली आहे. बट एक संदीप दादाची एक फॅमिली आहे, त्याच्यानंतर एक सोनाली काकी, जसं की एक सोनाली काकी म्हणून आहे, रेडकर काकी, त्यांची फॅमिली, कारण की त्यांची फॅमिली पण मला सपोर्ट करते. त्यानंतर इशिकाचे मम्मी पप्पा, ते पण एक भारी आहेत, कारण की तेही मला सपोर्ट करतात, काका काकी, कारण की ते काका तर माझ्यासोबत खूप फ्री आहेत. मग हे असं आहेत माझे मोजके. त्यानंतर माझी मावशीची फॅमिली झाली, माझ्या मामाची फॅमिली झाली, तेही मला सपोर्ट करतात. असे एवढे लोक आहेत मला सपोर्ट करण्याचं, काही टेन्शन नाही मला. मग बघू कसं काय आणि कसं काय नाही. खूप ओळी वचन दिली मी आज. आणि तर गाईज तुम्ही ना, आता मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे, ती येणार आहे 2030ला, ठीक आहे, 5 वर्षानंतर. तर मी ती आता व्हिडिओ एक अपलोड करणार, आता ही एक. तर आपण बघू 5 वर्षानंतर मी कसं होतं आणि कसं नाही होत, कारण की मी एक आणि जर तुम्हाला वाटत असेल की भाई अश्विन कन्सिस्टन्सी कसं ठेवतं असं भाई, खूप हार्ड आहे. तुम्ही टाकून बघा ब्लॉग, तुमच्या ब्लॉगला जेव्हा व्ह्यूज येत नाही ना, असं हे होतं आहे, त्या खूप घाण फिलिंग येते. पण ते सुद्धा मी टाकत राहतो डेली, कारण की जेव्हा आपण डेली टाकतो ना, तेव्हा त्याला समजतं की भाई कसं वाटेल कसं नसतं. जसं की सोलो जोशी बोललं होता की आप डेली डाळकी दिखोदे आपको खुद ही पता चलेगा. बघा तुम्ही टाकून कसं वाटतं कसं नसतं, कन्सिस्टन्सी ठेवावं लागते, हळूहळू वाटतं भाई. त्याच्यानंतर मी ह्या वर्षामध्ये खूप मोठी गोष्ट केली, ते आहे नॉनव्हेज सोडला तुमच्या भावाने. आणि फायनली 3 महिने झाले, त्यासाठी 3 महिने झाले मला, मी नॉनव्हेज नाही खाते, कारण की एवढंच गोष्ट आहे की माझ्या करिअरसाठी मी नॉनव्हेज सोडलं आहे. मी असं खूप काय सोडलं आहे मर्ज असेल, बट मी आता नेमकेच मित्रांसोबत राहतो, नेमकेच मुलींसोबत बोलतो, त्यांच्यासोबत राहतो वगैरे, असं हे ते. हां, आणि भाई शपथ घेऊन सांगते, साईबाबाची शपथ, माझ्या मम्मी पप्पाची शपथ, माझी गर्लफ्रेंड नाही आहे. माझी गर्लफ्रेंड नाही आहे.
ज्यांना वाटत असेल भाई अश्विनची गर्लफ्रेंड हे ते नाही आहे भाई, काहीच नाही माझं. मी म्हणजे असं मम्मीला प्रॉमिस केलं की भाई मी गर्लफ्रेंड वगैरे काय पाठवणारच नाही. जसं की हां मी असं खूप एडिसाई करतो की असं फोटो व्हिडिओ टाकतो की लोकांची जलायला पाहिजे आणि किंवा मजा येते लोकांना एक असं हे वाटतं की हां भैया जर असेल असं तसं हे ते. जसं की हा जो बँड आहे माझ्या फ्रेंडने दिला आहे आर्या नावाच्या मुलीने, कारण की तिने असं पगड्याला दिलं होतं. मी बोल का हे मी घेतो कारण की मला हे लागतं शूटसाठी. हां तर कारण की हे शूटला लागतं म्हणून मी हातात घालतो. कारण की जेव्हा मी मुलगी बनतो तर असं वाटायला पाहिजे ना की भाई हाई करून रबर बँड केसा वेसांना म्हणणार, म्हणून हे असं हातात ठेवतो मी. बाकी काय सीन नाही आहे. ज्यांना वाटत असेल की हां भाई असं तसं हे ते घंटा असं काहीच नाही भाई. तुम्हाला फक्त लॉजिक लावायला पाहिजे का भाई अश्विन शूट करते तर अश्विन तसे स्नॅप घेणार, अश्विन तसे स्टोरी टाकणार वगैरे, तर तसं काहीच नाही भाई. बघा जर मी टाकतोय तर भाई मी रिव्हील करतोय ते म्हणजे टाकतोय तर समजा की फ्रेंड्स आहेत. जर मी काय लपवत असेल तर ती माझी गर्लफ्रेंड असते. कारण की बघा ज्यांची गर्लफ्रेंड असते ते लोक लपवतात, क्लोज फ्रेंड टाकतात किंवा असं तसं येते. ठीक आहे, मी डायरेक्ट इन्स्टा स्टोरी टाकतो, यूट्यूबला ब्लॉग टाकतोय, स्नॅप टाकतो, सगळं टाकतोय. जर मी कोणत्या पोरीला रिव्हील करते किंवा काही करते तर ते माझे जस्ट फ्रेंड्सचे माझे बहीण आहेत बस, बाकी काहीच नाही. समजतं तुम्हाला? तर तुम्ही डबल मिनिंग घेऊ नका. मग आजच्यासाठी एवढंच. 2025चा एंड इथंच करायचा आहे, 2026ची सुरुवात अशी करायची आहे. मग भेटू मग नवीन वर्षामध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.